मनीष अरे थांबल्यामुळे नेहमी वेळ वायाच जातो असं नाही. कधी कधी तो वेळ ना खूप गरजेचा असतो. आपल्याला विचार करण्यासाठी तो वेळ लागतो. माझा विचार झालाय श्री. अरे पण नातं तुम्हा दोघांचं आहे ना. हो, मग लग्नाचा निर्णय सुद्धा आम्ही दोघांनीच घेतला ना. अरे मनीष, लग्न ही फक्त एक फॉर्मॅलिटी असते. त्याआधी तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना स्वीकारणं हेही खूप गरजेचं असतं. मला मान्य आहे, आत्ता गीता थोडंसं विचित्र वागते, मला मान्य आहे. पण ती तुझ्याशी बोलत नाहीये याचा अर्थ तिला कदाचित वेळ हवाय. म्हणजे कशासाठी तरी तिला वेळ हवाय ना. मग तो वेळ तू तिला दे, इतकंच मला सांगायचंय. मग हे तिने मला येऊन सांगावं ना श्री. मी वेळ देणारच नाही असं गृहीत धरून का चाललीये ती? असं नाहीये. मी देईन ना वेळ तिला, ऑफकोर्स देईन वेळ तिला, पण असं स्पष्टपणे सांगावं तर. हे बघ, आत्ता तिला तुझ्याशी संपर्क ठेवायचा नाहीये हे उघड आहे. हं? हे बघ, हे कटू असलं ना तरी हे सत्य आहे. पण मग तूही तिच्याशी आता संपर्क ठेवू नकोस ना. तिचं जर तुझ्यावर तुझ्या इतकंच प्रेम असेल ना तर ती तुझ्याकडे निश्चित येईल, तुझ्याशी बोलेल. हा पण असं कधी नाहीच झालं तर ती तुझी नव्हतीच. श्री, तुला काय कळलंय? मला सांग, तुला काय कळलंय? हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस. मला घाबरायला होतंय. सांग ना काय. अरे मनीष, मला काहीच कळलेलं नाहीये. मी खूप जनरल म्हणतोय. मला फक्त इतकंच म्हणायचंय की या बाबतीत तू घाई करू नकोस. अरे मनीष, तू काय. हॅलो, जान्हवी बोलते. हा बोल ना. मनीष बद्दल बोलायचं होतं. हा बोल. मी बोलले गीताशी. बरं, तिला वेळ हवाय. ओके. कुणी आहे का समोर? हो. ओके, मग नंतर करू. हो, मी करतो ना फोन. नाही म्हणजे गीता समोर मला नाही बोलता येणार. त्यापेक्षा आपण घरीच बोलूया. ओके, चालेल. बाय. या, बाय बाय. जान्हवीचा फोन होता का? श्री गणेशाय नमः. श्रीराम रक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषि श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप चंदा सीता शक्ति श्रीमद हनुमान की रामचंद्र प्रत्यर्थे जपे विनियोगा अथ ध्यानम ध्याये ध्याजा. अहो, स्तोत्र म्हणताय का माझ्या प्रश्नाची उत्तरं देताय? मी काय म्हणते तुम्हाला? विचारलं का तुम्ही जानूला? नवकमल दल स्पर्धिने अहो, विचारलं का तुम्ही तिला? नाही, मला कल्पना आहे मुलीकडे असं हात पसरणं बरं दिसत नाही, पण काय करणार आपण दुसरं? सांगा ना. हे तुम्ही तरी काय असं जोडून ठेवलंय का कुठे बाजूला? तेही नाही ना. रघुनाथस्य तुमच्या बरोबरची लोक बघा कुठल्या कुठे गेलेली आहेत. परदेशी जातात, गाड्या उडवतात. आपण मात्र असे फाटके ते फाटकेच राहिले. रामम राजीव लोचनम. एवढा प्रामाणिकपणा मी म्हणते कशाला हवाय? कशाला पांडुरंगासमोर मोठे हुशारक्या मारताय? वारीला चालत येईन म्हणून कसे जाणार आहात चालत? हा, कसे असे लंगडत? आधी पायांचं ऑपरेशन करा आणि उगाच बोलायचं म्हणून कशाला बोलताय हो? इथे घरच्या लक्ष्मीला कसे वागवताय बघा. मग कशी लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तुमच्यावर? होईल का अशाने? आधी तिला नीट वागवा. हे बघा, जानूच्या नशिबात पैसा आहे की नाही? मग तिच्याकडे मी 40,000 मागितल्याने असं काय तिच्या पाकिटाला मोठा भोग पडणार आहे का? अहो अहो, मी एवढं पोट तिडकीने बोलतेय, तुमच्यावर काही परिणाम होणार आहे की नाही? तुम्हाला जमणार आहे का जानूकडे पैसे मागायला? नाही तर मीच मागते तिच्याकडे. मी बोलत नाहीये, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. खबरदार, जानूकडे पैसे मागितलेस तर. मग काय करू? हा, काय करू? काय मी कुठून आणू पैसे? काय रस्त्यावर जाऊन भीक मागू का मी?
वाटोळ माझ्या आयुष्याचं नुसतं वाटोळ केलेलं आहे तुम्ही. अरे काय दिलं काय तुम्ही मला? 3 लुगडी आणि 2 वेळचं अन्न, ह्याच्या पलीकडे काय दिलंय काय? आयुष्यभर नुसतं मन मारून जगायचं, काही हौस मौज नाही करायची. अरे विठ्ठला बाबा, तुला माझी दया येत नाही का रे? हा, माझी दया येत नाही तुला? आता तो अनिल, तो येईल पैसे मागायला, माझ्या डोक्यावरच बसेल. काय करू मी? कसे देऊ त्याचे पैसे? जीव देखील घेईल माझा तो. कसं कळणार आहे मी? मलाच कळत नाहीये. काय तुझ्या पाया पडून तरी काही उपयोग आहे का? हे करतायत आपले देव 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 देव. काही दिलंयस का तू त्यांना? थोडीशी गवार, 1 गाजर, थोडा फ्लॉवर आणि हा दुधी. शरयू, आता ह्या थोड्या थोड्या भाज्यांचं काय करायचं ग? मिक्स भाजी करूया ना. ह्या भाज्यांची मिक्स भाजी? तूच कर, मी हवं तर तुला कापून देते. कारण ती भाजी कशी होईल ते देव जाणे, नाही तर तू जाणे. बहिणी, त्या ओट्यापाशी उभं राहून ना आज काम करणं मला काही जमणार नाही बाई. का हो इंदू बहिणी? जरा का हो इंदू बहिणी? बरं नाही वाटत आहे? नाही नाही, मी ठणठणीत आहे ग. आता दिवाळीपर्यंत ना बुटीक मध्ये नुसती धमाल असणार आहे. सणासुदीच्या दिवसात तुम्हाला जरा जास्तच काम पडतं नाही? हो ना, मागणीही वाढली. तरी बरं, मध्यंतरी मी काय केलं, फ्री साईजचे ड्रेस आहेत ना अर्धवट शिवून ठेवले होते. त्याचा खूप फायदा झाला. आता ना मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल असे बरेच ड्रेस शिवून ठेवलेत. पण ते सरसकट कसे विकावे तेच कळत नाही ग. म्हणजे कसं, माझ्याकडे जे क्लायंट येतात ना ते त्यांच्या आवडीचे ड्रेस शिवतात ना. हे ड्रेस कसे मी माझ्या आवडीने, माझ्या डिझाईनने शिवले, पण ते कसे विकावे तेच कळत नाहीयेत. इंद्रायणी मॅडम, तुम्ही ऑनलाईन का नाही विकत तुमचे ड्रेसेस? कसे? ऑनलाईन म्हणजे आजकाल बरेच लोक बऱ्याच गोष्टी ऑनलाईन विकतात. खूप छान बिझनेस होतो. काय एक एक असतं ना इंदू बहिणी, एकदा ना यात शिरल्यावर करावं तेवढं कमी असतं. हो ना. जान्हवी, हे ऑनलाईन काय असतं मला सांगशील का? मी ना तुम्हाला 1-2 साइट्स दाखवते, म्हणजे तुम्हाला नक्की अंदाज येईल. हाय. श्री, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे आता चहा ठेवला ना, तुझेच विचार होते मनात. थांब पटकन देते चहा. हो. मी जरा जान्हवी, फ्रीज मध्ये काकडी आहे का बघ, आणि दाण्याचा कूट आहे का ते पण बघ. मस्तपैकी खमंग काकडी करूया. हो, हा बघते. चहा. मी असं करतो, हा चहा घेऊन आता वरच जातो. वर कशाला? इथे बस आणि पी ना. काकडी आहे फ्रीज मध्ये. आहे ना? आणि दाण्याचा कूट? नाही, ते बघितलंच नाही मी. अगं मग बघ. हा, मी ना असं म्हणतो की जरा जाऊन पडतोच आता थोडा वेळ. का रे, बरं नाहीये? बरं नाहीये? नाही नाही नाही, मी बरा आहे. माझं डोकं फक्त जरासं जड झालंय. मला आणखीन 1 कपभर चहा मिळेल का वर? अरे पता, आणखीन 1 कप चहा कशाला हवाय तुला? डोकं जड झालंय ना, पित्त झालं असेल. हा आहे तेवढा चहा पी, आणखीन चहा नको पिऊस. ऐक माझं. आहे दाण्याचं कुठेही आहे. आहे ना? बरं झालं, खमंग काकडी करूया. मी वर जातो, मला 1 कपभर चहा आणखीन पाठवा. हा? अरे श्री, अगं नाही, छान वाटेल मला. हा, मी वर आहे. सकाळ हा मुलगा आलं आहे. आलं? अगं खमंग काकडी मध्ये आलं नाही घालत. नाही, आता ते म्हणाले ना त्यांचं डोकं दुखतंय, तर आल्याचा चहा दिला तर कदाचित बरं वाटेल. मी आता त्याला ओरडले 2-2 कप चहा पिऊ नकोस म्हणून, आणि तू आणखीन 1 करून दे. शरे बरं दे, पण थोडासाच दे. हा, इंद्रायणी मॅडम, फ्रीज मध्ये पुरेसं आलं आहे ना? तू जर मला मोठी आई म्हणालीस ना तरच मी तुला फ्रीजला हात लावायला देईन, नाही तर काही आलं बिलं मिळणार नाही.
बरं, मोठी आई फ्रीज मध्ये आलं आहे ना? आहे भरपूर आहे, जा घे. शरे, बघूया तुझ्या हातची रेसिपी, मिक्स भाजी. बाबा पुरे झालं, घरी चला. नको रे पिंट्या, आणखी थोडा वेळ नको. बाबा आता मी पण असेन घरी, चला ना. अरे पण तीही आहे ना घरी. बाबा असं करून कसं चालेल? माहित नाही कसं होईल ते, माहित नाही बाबा. ठीक आहे, मग मी पण थांबतो. अरे पिंट्या, तू आत्ताच आलायस कामावरून, दमला असशील. तू जा जा, तू घरी आराम कर जरा. बाबा तुम्ही दमला आहात असं ना, तुम्ही ऐकताय माझं? सर्वसाधारणपणे मुलांनी आई बापाचं ऐकावं अशी पद्धत आहे. तेव्हा आता तूच माझं आई, घरी जा आणि आराम कर. जा जा. बाबा तुम्ही असे चालून स्वतःचे पाय दुखावून घेता हो, मला नाही आवडत ते. बरं बाबा, मी बसतो इथे बाकड्यावर, मग तर झालं. पण मी थांबल्याने काय होणार आहे? पिंट्या, आई बापाने मुलांना आयुष्याची चांगली बाजू दाखवावी. तसंही आर्थिक दृष्ट्या काही फारसं सुरक्षित आयुष्य देऊ शकलो नाही मी तुम्हाला. त्यातही घरच्या कटकटी होतात तुमच्या समोर, नको वाटतं मला. आता तू इथे थांबणार, मग मी उगाच तिच्याविषयी दोन तिरके शब्द काहीतरी बोलणार नकळतपणे, मग तुझ्या मनावर परिणाम होणार, म्हणून नको. खरंच नको, तू जा. आपल्या दोघांची मनस्थिती चांगली असेल ना तेव्हा खूप गप्पा मारूया, पण आता नको पिंट्या, प्लीज जा तू जा. ठीक आहे जातो, पण बाबा तुम्ही इथून. मी कुठेही जात नाहीये, माझी काळजी करू नकोस. तू जा जा जा. फायनली या. मला वाटलं तुला यायला जमतंय की नाही. हो, पण मला खूप वेळ नाही थांबता येणार. नाही हरकत नाही ना, पण एक थोडा वेळ तर बोलूया. हा हो. बस बस बस. ऍक्च्युली ना मला अगं, गीताचं, मनीष, मी गीताला मी असं मनीषला म्हणाले सांग- होते. एक मिनिट असं करूया, तू आधी बोल. नाही, मला ना खूप बोलायचंय, असं थोडक्यात नाही बोलता येणार. करेक्ट चहा झालेला आहे. करेक्ट चहा. चहा, करेक्ट दूध, करेक्ट साखर. अरे वा, तुला आठवत आहे अजून? सध्या घरी मी सतत हे ऐकते ना, म्हणून. हा. तर तू काय म्हणत होतीस? मी असं म्हणत होते की मला ना थोडक्यात नाही बोलता येणार, म्हणजे मला खूप बोलायचंय, त्यामुळे मग तुम्हीच बोला आता. बर जानवी, मला ना मनीष वाटला होता त्यापेक्षा जास्त हळवा आहे. म्हणजे ना तो खूप वल्नरेबल झालाय. मला असं वाटतं की तो आता गीतावरती इमोशनली अवलंबून आहे. मला ना ह्याच गोष्टीची भीती वाटतेय. कसं होणार आहे त्याचं कोण जाणे. का नाही म्हणजे अगदी कसं होणार आहे त्याचं असं म्हणणं इतपत काय होणार आहे? म्हणजे मी गीताशी बोलले, हा. तिचं असं म्हणणं आहे- जान्हवी, मी आईनं सांगितलंय तू त्यांच्या कम्प्युटरवर ती काय ते कपडे विकण्याची दुकानं मला दाखवणार आहेस म्हणून. हा, शो मी शॉप्स. हा मोठी आहे, फक्त 5 मिनिट. हा फक्त 5 मिनिट. हा, अरे 5च मिनिटाचं काम आहे, लगेच होईल. आय नो टाइम ना, आय एम बिझी. ऍक्च्युली मी एक 5 मिनिटांनी आले तर चालेल का? हा
हो म्हणजे श्रीच्या कम्प्युटरवर दाखवणार असं म्हणतेस का? नको ग, ही टायर्ड ना. अगं मोठी आई, आम्हाला थोडस बोलायचंय, ते राहील ना मग. हा हो का? मग ठीक आहे जान्हवी, तू पटकन काय ते मला ती दुकानं दाखव आणि मग ते राहिलेले काय ते बोलून घे. हा अगं एक 5 मिनिटांनी ती येईल खाली. चल चल लवकर दाखव ना मला. चल 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 चल. अगं चल ना. तुझं बोलणं, तुझा सहवास कधीच संपूच नाही असं वाटतं. सतत काहीतरी काहीतरी राहिलंय बोलायचं असं वाटतं कायम. ये ये पेंट्या, ये बस बस. हे बघ, ऐकतोस का रे? हा माणूस काही धड नाही रे. हे बघ, तू तुझ्या अनुकडे जरा पैसे माग ना. तिला म्हणावं बाबांना हवेत तर दे तेवढे. आई, मी बाबांचं नाव घेऊन खोटं बोलणार नाही. अरे देवा, ही सगळी सत्यवचनी माणसं माझ्याच नशिबात कशाला? मी बाहेर जातो, तुझं हे सगळं झालं की मला बोलव. अरे बस झालंय माझं. आता मला सांग, एवढे पैसे आपल्याला फक्त जानूच देऊ शकेल की नाही? हो, पण ती मला द्यायची नाही, तिच्या वडिलांना देईल. म्हणून तिला त्यांचं नाव तू घेऊन सांग, कळलं का? म्हणजे मी बाबांच्या नावावर खोटं बोलायचं आणि त्यांना कळलं तर? आता मी आणि ह्यांनी कधी स्वतःसाठी एक दमडी तरी खर्च केली आहे का? जे काही खर्च केलेत ना ते सगळे तुम्हा मुलांसाठी. आता त्यांना कशाला मध्ये घेतोयस? आई तू प्लीज बाबांना त्रास होईल असं नको वागूस कर. ऑलरेडी वैतागलेत तुला ते, म्हणून घरात नाही बसत, बाहेर फेऱ्या मारत असता. अरे मी काय त्यांना घराच्या बाहेर काढलंय का? हा, काय बोलतोयस तू? ह्याच्यात काही माझं चुकलंय का? त्यांच्याकडून 4 चांगल्या शब्दांची अपेक्षा करणं म्हणजे? तूही तेच कर आता, नसलेल्या गाद्या चालवा. माझं ऐकून घेऊच नका कोणी. आई ऐकून घेतोय मी तुझं, ऐकून घेतोय तुझं. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तू बाबांना मध्ये घ्यायचं नाहीस, त्यांना त्रास द्यायचा नाहीस. अगं स्वतःच्या घरात 2 क्षण निवांत मिळू देत ना त्यांना. कार्ट्या, जास्त अक्कल चालवू नको, समजलं ना? आई आहे मी तुझी, 9 महिने पोटात वाढवलंय तुला, तेव्हा आता असा हा चुरू चुरू बोलायला लागलायस माझ्या समोर. मग काय आता थँक्यू म्हणू का त्याच्यासाठी? मी सांगितलं होतं का मला जन्म दे म्हणून? लाज कशी वाटत नाही रे तुला? हा, जीभ रेटतेच कशी असं सगळं बोलायला? अरे कर्मा, अरे कुठे फेडाल ही पाप? आईला असं बोलतात? हा, साधी लाजही वाटत नाही? अरे आईला असं बोललास तर देव तरी माफ करेल का तुला? सांग ना. काही नाही, सगळी आपलीच हौस ना. पोरं जन्माला घाला, त्यांना मोठं करा, त्यांना खायला प्यायला द्या, दुसरं काय? आपलीच हौस. अरे साधे 40,000 रुपये मागितले तर एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं. पेंट्या काही कामाचा नाही. आता जानूशी मलाच बोलायला लागणार. पण जानू ही त्या गोखल्यांसारखी चिकट झाली, हातातून पैसा काही सुटत नाही. पण तो सोडवायला हवा. जानूच्या हातातून पैसा सोडवायला हवा. मी असं म्हणत होते की मला ना थोडक्यात नाही बोलता येणार. म्हणजे मला खूप बोलायचं आहे.
जान्हवी येईल का? मला बोलायचंय तिच्याशी. जान्हवीशी एकदा बोललं ना की की वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. तिचं काहीतरी ठाम मत असतं प्रत्येक गोष्टी बाबतीत, ते कळतं. आणि या सगळ्या चर्चेचा मनीषला फायदाच होणार आहे. पण खरं तर मला आता जान्हवीशी बोलायचंय बस. आय जस्ट होप ती येईल. आजच नेमकं मोठ्या आईला तिच्याकडून शिकायचं होतं. उद्या शिकली असती तर काय झालं असतं? छे, काय करू? फोन करू का तिला? हा. नाही नाही, नको नको नको. छे, घरातल्या घरात फोन म्हणजे जरा आतीच वाटेल नाही का? काय करू काय करू? आता ही बघा, ही अजून एक साईट. इथे ना तुम्हाला कुठल्या साईजचे कुठल्या रंगाचे कपडे हवेत हे सगळे ऑप्शन्स आहेत बघा इथे. बाई कमाल आहे नाही? हो खरंच कमाल आहे. पण हे करायचं कसं? कसं म्हणजे? अगं म्हणजे मी शिवलेले ड्रेस यावर कसे दिसतील? कसे दिसतील का इंदू वहिनी? चांगलेच दिसतील. शरे, मला जे माहितीये ते सांगू नकोस. जान्हवी नवीन माहिती देते ना ती ऐक. बर. नाही नाही, म्हणजे मलाही खूप माहिती आहे असं नाही, पण आपण माहिती मिळवू शकतो. आता हे बघा, बेसिकली अशा खूप साईट्स असतात. आपण त्यांना अप्रोच व्हायचं आणि त्यांची लॉजिस्टिक्स समजून घ्यायची. त्यानंतर ते किती मार्जिन घेतात ते विचारायचं. आपलं प्रोडक्ट काय आहे, त्याचं व्हॉल्यूम किती असेल, हे सगळं बघायचं. आणि त्या कंपनीज तुम्हाला कुरिअर करतील का त्याचे आपल्याला वेगळे पैसे द्यावे लागतील ह्याची चौकशी करून घ्यायची. म्हणजे झालं. इंदू वहिनी कळलं तुम्हाला? इंग्रजी शब्द सोडून सगळं कळलं. म्हणजे काहीच नाही कळलं. हे अवघड आहे जान्हवी. हे नाही जमणार आहे ह्यांना. आपण दुसरं काहीतरी. एक मिनिट. हु से आय कांट हॅपन? वाय यू अंडरवेट मी? हा, अंडरवेट? आय स्पीक इंग्लिश गुड मोर दॅन यू. यू डोंट अंडरवेट मी. अंडर एस्टिमेट असं म्हणायचंय ना तुम्हाला? दॅट्स ओनली अंडरस्टेट. You understanding now what I am talking? You know no English. Your problem only. I will capable in talking. इंदू वहिनी आपण मराठीत बोलूया का? तुम्हाला श्वास लागतोय. Why? Huh? You scored? Huh? स्कॅर्ड म्हणायचंय का इंदू वहिनी? बरोबर ना? नाही हो, मला तुमची काळजी वाटतेय. एक मिनिट. तर ह्या अशा सगळ्या साईट्स आहेत, पण तुम्हाला अजून काही साईट्स बघायच्या असतील तर आपण शोधूया. हो. हा, हे महत्वाचं वाटतंय. नाही शरी, हे महत्वाचं आहे. हे नाही, असं कर, असं खाली कर. हा, हे म्हणते. हे पण बघ शरी, हे बघ. जमेल का तुम्हाला इंदू वहिनी? जमेल. काय रे श्री, काय झालं? पाणी प्यायला आलोय. वर घेऊन जायचं राहिलं ना आज, त्यामुळे पाणी प्यायला आलोय. जान्हवी, या साईटची माहिती कशी मिळेल? म्हणजे तू मगाशी म्हणालीस ना ते सगळं ग. सॉरी, मी काय म्हणत होते ते नाही का? तू इंग्रजीत नको बोलूस हा, नाही तर ह्या पुन्हा सुरू होतील. शरे, सॉरी. हा, काय सांगत होतेस तू मगाशी? हा, ते असेल ना, इथेच कुठेतरी असेल. सेल्स किंवा असंच काहीतरी लिहिलेलं असेल. हे सगळं तुमचं आता किती वेळ चालणार आहे अजून? श्री, टायमिंग टू मच रे. हो, वेळ लागणार असणार आहे. इंदू वहिनीला समजावून सांगायचं म्हणजे. हो खरंय. पण हे सगळं मग उद्या सकाळी नाही करू शकणार का तुम्ही? मॉर्निंग? हा, मॉर्निंग इज सो हरी. हो. अगं पण आता बिचारी जान्हवी दमली असेल ना. जान्हवी, यू टायर? येस शी इज. तिला झोपू दे ना आता. व्हॉट इज दिस जान्हवी? वाय यू नॉट टोल्ड मी? आता फक्त अर्धा तास. हा, ओके. नाही अर्धा तास कशाला,
15 मिनिटात आटपा ना तुम्ही. घासाघीस करतोस नाही, नाही, तुझी? नाही. तुला कळत नाही किती महत्वाचं काम आहे हो की नाही जान्हवी? जान्हवी हो हो हा कळलं? नाव डोंट डिस्टर्ब गो. सॉरी. हा यू शो. हो हे बघा ते